आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. बघा, कधी असा अनुभव आलाय का? एखादा जुना धूळ खात पडलेला फोटो हातात पडतो आणि अचानक छातीत एक अजीब हुरहुर दाटून येते. एखादं जुनं गाणं कानावर पडतं किंवा अगदी पावसाळ्याच्या पहिल्या सरीचा तो मातीचा सुगंध आणि एका सेकंदात असं वाटतं की आपण त्या जुन्या काळात परत जावं. आयुष्य तेव्हा परफेक्ट होतं असं नाही, पण तरीही तेव्हा सगळं कसं अधिक उबदार, अधिक जिवंत वाटायचं हो ना. आज आपण ह्याच भावनेच्या आत डोकावणार आहोत. खरंच तो काळ इतका सुंदर होता की आपला मेंदू आपल्याशीच एक गोड खेळ खेळतोय? चला शोधून काढूया. तर याच्या अगदी मुळाशी जाऊया. आपण नेहमी अगदी ठामपणे म्हणतो की अरे ते जुने दिवस काय भारी होते. पण जरा विचार करा, खरंच ते दिवस इतके अचूक आणि सुंदर होते का, की आपला मेंदू भूतकाळातले काही नको असलेले भाग स्वतःच एडिट करतोय? जुन्या काळातही टेन्शन होतं, अडचणी होत्याच, पण आज ते आठवताना मात्र त्याला एक वेगळीच सोनेरी छटा का दिसते? याचं कारण म्हणजे मानवी मेंदूच्या आठवणी म्हणजे काय एखादं फॅक्च्युअल व्हिडिओ रेकॉर्डिंग नसतं. ती एक पुनर्निर्मिती असते, म्हणजे एक प्रकारचं रिकन्स्ट्रक्शन. आपला मेंदू काय करतो? भूतकाळातला तो कंटाळा, त्या वेदना, तो गोंधळ आणि ती रोजची चिंता तो हळूहळू सोयीस्करपणे विसरून जातो. आणि तो नक्की काय जपून ठेवतो? तर लोकांची असलेली जोड, त्या भावना, तो उबदारपणा आणि त्या क्षणांचा अर्थ. सोप्या भाषेत सांगायचं तर खऱ्या अर्थपूर्ण क्षणांना जपून ठेवण्यासाठी आपला मेंदू सतत जुन्या चिंता खोडून टाकत असतो. आणि मंडळी, याच प्रक्रियेला आपण नॉस्टॅल्जिया म्हणतो. नॉस्टॅल्जिया म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भूतकाळाला भावनिकदृष्ट्या आदर्श बनवण्याची आपली एक मानसिक प्रवृत्ती आहे. वेळेनुसार आपला मेंदू भूतकाळातल्या कठीण गोष्टींची तीव्रता कमी करतो. जसा होता तसा परफेक्ट भूतकाळ लक्षात ठेवण्यापेक्षा तो त्यावेळच्या भावनिक छापांना जास्त जपतो. म्हणूनच आपल्याला आपलाच इतिहास एका अगदी सुंदर आदर्शवादी रूपात पाहायला मिळतो. हे सगळं कसं घडतं हे आपण वेळेच्या एका गणितातून समजून घेऊया. बघा, एखादी घटना घडून समजा फक्त 1 तास झाला असेल तर आपल्याला त्यातलं ते गुंतागुंतीचं वास्तव, ती चिडचिड सगळं जसंचं तसं आठवतं. तेच जर 1 वर्ष उलटलं तर त्यातले बारीक सारीक तपशील पुसट व्हायला लागतात. आणि 10 वर्षानंतर तीच साधी सामान्य घटना एका अत्यंत रोमॅन्टिक आणि आदर्शवादी भावनिक आठवणीत बदलून जाते. फॅक्ट्स मागे पडतात आणि फक्त एक गोड भावना उरते. मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. लहानपणीच्या आठवणी आपल्याला इतक्या जादुई का वाटतात? आठवण बघा बरं, पावसाळ्याच्या संध्याकाळी चिखलात खेळतानाचा तो आनंद किंवा रविवारी सकाळी जुने टीव्ही कार्टून्स पाहण्यातली ती मज्जा. ते आठवलं की आजही चेहऱ्यावर आपसूक एक स्माईल येतं, बरोबर? पण यामागेही एक भन्नाट मानसशास्त्र दडलेलं आहे. लहानपणाचं हे मानसशास्त्र खूप रंजक आहे. त्या वयात ना प्रत्येक अनुभव अगदी फ्रेश आणि नवीन वाटायचा. तेव्हा असं वाटायचं की वेळ खूप संत गतीनं पुढे सरकतोय. भावना अगदी मनाच्या तळापर्यंत जाणवायच्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं पूर्ण लक्ष त्या वर्तमान क्षणात असायचं. पण जसं जसं आपण मोठे होतो तसं तसं हे निरागस कुतूहल रोजच्या धावपळीने आणि जबाबदाऱ्यांनी झाकून जातं आणि ती लहानपणीची जादू हळूहळू गायब होते. आपण जर लहानपण आणि आजच्या आधुनिक आयुष्याची तुलना केली तर एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसते. लहानपणी आपण वर्तमानात जगत होतो, इतरांशी आपली तुलना नसायची. पण आजचं आयुष्य पहा, आपण सतत माहितीच्या ओझ्याखाली आणि या डिजिटल दुनियेच्या सतत वाजत राहणाऱ्या नोटिफिकेशन्समध्ये अडकलो आहोत. लहानपणी आयुष्य भावनिकदृष्ट्या जास्त भारी वाटायचं, कारण तेव्हा आपलं लक्ष आजच्यासारखं 1000 ठिकाणी विखुरलेलं नव्हतं. आता आपल्या मेंदूत ना काही भावनिक अँकर्स असतात, जसं की एखादा विशिष्ट वास, समजा पावसानंतर येणारा सह्याद्रीतल्या ओल्या मातीचा तो खास सुगंध, किंवा संगीत, एखाद्या जुन्या टेप रेकॉर्डरवर वाजणारी मराठी कॅसेट, एखादा ओळखीचं ठिकाण किंवा अगदी जवळच्या माणसाचा आवाज. हे सगळे घटक अगदी एखाद्या टाईम मशीनसारखे काम करतात. ते आपल्या मेंदूतील त्या जुन्या भावनिक अवस्थांना एका सेकंदात आणि प्रचंड ताकदीने पुन्हा जिवंत करतात. याचा सरळ अर्थ असा की नॉस्टॅल्जिया हा क्वचितच त्या खऱ्या ऑब्जेक्टिव्ह भूतकाळाबद्दल असतो. खरं तर तो त्या हरवलेल्या भावना पुन्हा अनुभवण्याबद्दल असतो. जेव्हा तुम्ही एखादं जुनं गाणं ऐकता तेव्हा तुम्ही फक्त तो काळ आठवत नसता, तर त्या काळाशी जोडलेल्या हरवलेल्या भावनांचा शोध घेत असता. तो आनंद, ती सुरक्षितता, ती शांती आपल्याला पुन्हा अनुभवायची असते. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट आहे बरं का. या आधुनिक जीवनामुळे आपला हा नॉस्टॅल्जिया इतका नाट्यमयरित्या का वाढतोय? आजच्या आयुष्याचा वेग आणि ताणतणाव पाहिला तर एक अतिशय गंभीर सत्य समोर येतं. जसं जसं हे जग वेगाने आणि गुंतागुंतीचं होत चाललंय तशी तशी भूतकाळात परत जाण्याची आपली ओढ अधिकच तीव्र होत चालली आहे. हा एक प्रकारचा एस्केपिझम लूप आहे, म्हणजे वास्तवापासून पळ काढण्याचं चक्र. हे कसं काम करतं बघा.
पहिली पायरी, आधुनिक जीवन खूप वेगवान आणि तणावपूर्ण बनतं. दुसरी पायरी, या तणावामुळे आपल्याला आपला वर्तमान काळ एक जबरदस्त ओझं वाटू लागतं. आणि मग तिसरी पायरी, या सगळ्यापासून सुटण्यासाठी आपण भूतकाळाच्या सुरक्षित जगात भावनिक आश्रय घेतो. त्या जुन्या आठवणींची मानसिक शांती आणि तो परिचितपणा आपल्याला हवावासा वाटतो. आणि माहितीये, याच गोष्टीचा आजचा सोशल मीडिया पुरेपूर फायदा घेतोय. इंटरनेटवर जुन्या कार्टूनच्या क्लिप्स किंवा 90sच्या दशकातले व्हिडिओ इतक्या वेगाने का व्हायरल होतात? कारण नॉस्टॅल्जियाची भावना कोणत्याही तर्काला म्हणजे लॉजिकला जुमानतच नाही. ती थेट आपल्याला आपल्या जुन्या भावनिक ओळखीशी जोडते. सोशल मीडियाला अगदी पक्क माहीत आहे की आपल्या या नॉस्टॅल्जियाच्या ट्रिगरवर बोट ठेवून आपलं लक्ष कसं वेधून घ्यायचं. पण इथे आपण थोडं थांबून एका वेगळ्या बाजूने विचार करूया. जेव्हा एखादी व्यक्ती भूतकाळात पूर्णपणे अडकून पडते तेव्हा नक्की काय होतं? सतत जुन्या नात्यांच्या आणि भूतकाळातल्या सुखांच्या आठवणींमध्येच रमून जाण्याला एक काळी किनारसुद्धा आहे. हा तो पॉइंट आहे जिथून आपण खऱ्या वास्तवापासून दूर जायला लागतो. ही आहे आठवणींची गडद बाजू. सतत जुनी नाती मनात घोळवत राहणं, स्वतःच्याच जुन्या रूपाला आदर्श मानणं आणि जे आता अस्तित्वातच नाहीये त्याला रोमॅन्टिसाइज करणं. याचं सर्वात मोठं नुकसान काय माहितीये? यामुळं आपला वर्तमान काळ पूर्णपणे रिकामा आणि अर्थहीन वाटू लागतो. वर्तमानातला कोणताही साधा आणि साहजिकच थोडा सदोष असणारा क्षण त्या परिपूर्णपणे एडिट केलेल्या आदर्शवादी जुन्या आठवणीशी कधी स्पर्धा करू शकत नाही. आता यातून निर्माण होणारा आजच्या काळातला एक मोठा विरोधाभास पहा. एका बाजूला आपण आपलं जीवन सतत डॉक्युमेंट करत आहोत, सारखे फोटो काढणं, इंस्टाग्रामवर स्टोरीज टाकणं, व्हिडिओ बनवणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे खरे जीवन जगणे, म्हणजे त्या क्षणात खऱ्या अर्थाने उपस्थित राहणं. आपण सतत आठवणी साठवून तर ठेवत आहोत, पण त्याच क्षणांमध्ये खऱ्या अर्थाने जगण्यासाठी मात्र आपण धडपडत आहोत. ही आजच्या काळाची एक मोठी शोकांतिका आहे, नाही का? म्हणूनच एक खूप सुंदर वाक्य आहे, नॉस्टॅल्जिया म्हणजे अनेकदा उबदारपणाचा मुखवटा घातलेला एक प्रकारचा शोक असतो. थोडा वेळ घ्या आणि या वाक्याचा अर्थ समजून घ्या. भूतकाळाची आठवण येणं ही खरं तर एक अतिशय खोल जाणीव आहे. ती आपल्याला याची आठवण करून देते की वेळ फक्त आणि फक्त एकाच दिशेने म्हणजे पुढे सरकत असतो आणि त्या गेलेल्या काळात आपण पुन्हा कधीच परत जाऊ शकत नाही. त्यामुळे इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नॉस्टॅल्जियाची खरी ओढ कोणत्यातरी एका विशिष्ट काळासाठी नसतेच मुळी. ती ओढ असते आपण तेव्हा काय होतो याबद्दल, आपल्याला तेव्हा कसं वाटत होतं याबद्दल, आणि त्या विशिष्ट वेळी आपल्या आयुष्याचा भावनिक अर्थ काय होता याबद्दल. ही एका काळाची नाही तर एका हरवलेल्या भावनिक अवस्थेची ओढ आहे. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला भूतकाळाची खूप तीव्र आठवण येईल तेव्हा एक क्षणभर थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मला खरंच तो भूतकाळ परत हवाय की तेव्हा मला ज्या भावना जाणवायच्या त्या भावना मला पुन्हा हव्यात? नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळ सुंदर वाटतो कारण तो परफेक्ट नव्हता, तर आपल्याच मेंदूने आपल्याच आठवणींनी त्याला भावनांच्या रंगाने सजवलेलं आहे. सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या चॅनलला. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आपल्या पुढच्या विश्लेषणाचा विषय आहे, माणूस जास्त काळ आनंदी का राहू शकत नाही, आपलं एखादं स्वप्न पूर्ण झाल्यावरही आपल्याला समाधान का मिळत नाही आणि आपलाच मेंदू आपल्याला कायम समाधानी का राहू देत नाही, हे सगळं आपण पुढच्या भागात उलगडून पाहणार आहोत. तोपर्यंत तुमच्या सुंदर आठवणींचा नक्की आदर करा, पण आजच्या या वर्तमानात मनसोक्त जगायला विसरू नका.